नहीं चलेगी, नहीं चलेगी, आवाजाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, आवाजाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, आवाजाही नहीं चलेगी। मुफ्त में जीने वाले बहुत है, आप कहने वाले कौन है? मुफ्त में जीने वाले बहुत है, आप कहने वाले कौन है? नक्कीच अद्याप कुठल्याच प्रकारचं प्रशासनाकडून काही निरोप मेसेज काही आलेला नाही आमच्याकडे। आम्हाला हेच सांगायचं आहे, त्यांना हेच दाखवायचं की यांची परिस्थिती बघा, आज तुम्ही यांना विनाकारण बाहेर काढलेलं आहे। यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्यांनी पूर्ण केल्या नंतर, आणि ज्या मागण्यांसाठी यांनी मध्ये उठाव केला होता, उठाव बी केल्यानंतर सर्व 100% कामगारांनी बंद पुकारला नव्हता, तो बंद नव्हता। फक्त मशीन सुरू असताना ते फक्त उभे होते सगळे एका ठिकाणी, जमाव झाला आणि जमाव होत असताना त्यांची फक्त म्हणणं हे होतं की बा आमचं पण ऐकून घ्या तुम्ही, आम्हाला जे ॲग्रीमेंट मान्य नाही आहे, आमच्याप्रमाणे तुम्ही ॲग्रीमेंट द्या, जे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ॲग्रीमेंट द्या। आणि त्यांनी ते ॲग्रीमेंट नंतर यांना हाकल्यानंतर त्यांनी यांना ॲग्रीमेंट दिलं। ज्या मागण्यांनी मागितल्या होत्या किंवा ज्या पण कामगारांना लागू होत्या त्याच मागण्या मागितल्या होत्या, ज्यांना बरतर्फ केलं, बरतर्फ झाल्याच्या 4 महिन्यानंतर त्यांनी ते सगळ्या मागण्या लागू केल्या। मग जर तुम्हाला ज्या सगळ्या मागण्या मान्य होत्या मग कशासाठी यांना हाकललं बाहेर? आणि यांची परिस्थिती खूप वाईट आहे, पाठीवर मारलं चालतं पण पोटावरही मारलं पाहिजे होतं ना। आम्ही पण 40 वर्ष झाले आज रिमांड चालवत आहे। आमच्या घराण्यांनी किंवा आमच्या सहकार्याने कोणाला पोटावर मारलेली विचारून घ्या सगळ्यांना तुम्ही। ही जी कारवाई केलेली आहे ही राजकीय द्वेषापोटी व हेतुपुरस्पर 100% राजकीय द्वेषापोटी कारवाई झालेली आहे। गिरीश भाऊंना मी सोबतच 20 वर्ष अगोदर 15 वर्ष गिरीश भाऊ सोबतच काम करत होतो। नंतर काही पक्षाच्या काही हे झाल्या तेव्हा मी वेगळा झालो, आणि हे सगळं होत असताना गिरीश भाऊंना काही इथले जे लीडर आहे त्यांनी दिशाभूल केली, त्यांनी आमच्याविषयी काहीतरी वेडवाकडं सांगितलं आणि भाऊंनी ते ऐकून, त्यांचं ऐकून ह्या 24 लोकांचा बळी घेतला आहे। आणि आज परिस्थिती खूप विकट आहे। आज त्यांच्या मुलांचं शिक्षण, आज त्यांच्या घरामध्ये राशन पाणी नाही आहे, आज त्यांनी जे कर्ज काढून जे रेमंडच्या पगारपोटी जे काही कटोती व्हायची ते काही होत नाही आहे, ते पगारात भेटत नाही, कटोती कुठून त्यांनी विकून टाकले घर। आज परिस्थिती खूप विकट आहे त्यांची। आणि हे जे होडी आज आम्ही केलेली आहे, ते पत्रक जे त्यांनी आम्हाला दिले होते बरतर्फचे ते आम्हाला मान्य नाही आहे। आणि 11 महिन्यापासून त्यांनी इन्क्वायरी लावली मॅनेजमेंटनी, चुकीच्या पद्धतीने त्यांचं बडी गेलेलं आहे। फक्त आम्हाला गिरीश भाऊंना पण आम्हाला हेच सांगायचं होतं की भाऊ, हे लोक तुमच्यासाठी, तुमच्या कार्यक्रमाला 10 ते 15 वर्ष जे बी तुमचे कार्यक्रम होते तेव्हा हे लोक गाड्या भरून भरून तुमच्यासाठी जात तिथे, जामनेरला म्हणा की तळगावला म्हणा, गाड्या उचललेल्या या लोकांनी ते स्वतः सांगता। ज्या लोक तुमच्याबरोबर जुळलेले होते आणि आम्ही तो उठाव केला आम्हाला गिरीश भाऊंचं नावच आम्ही घेतलं नव्हतं, कारण गिरीश भाऊ तेव्हा प्रिमाइसेसमध्ये नव्हते आणि पिक्चरमध्ये पण नव्हते। आमचा फक्त विरोध युनियनला आणि मॅनेजमेंटला विरोध पण आमचं सांगणं हे होतं की बा तुम्ही आमचं ऐकून घ्या, जे आमच्या मागण्या जे आम्ही जे मागताय ते लक्ष देऊन करा। आणि त्यांनी आम्हाला हाकलून त्या मागण्या पूर्ण केल्या, म्हणजे आमच्या मागण्या त्यांना मान्य होत्या। या काही दिशाभूल झालेल्या गोष्टी गिरीश भाऊंना लक्षात आल्या पाहिजे, म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागून खूप प्रयत्न केला की भाऊ आमचं ऐका, हे लोक ते नाही आहे, दुश्मनी असते काय असते, पण निदान पोटावर नको मला लोकांच्या, आमचं हेच म्हणणं होतं शेवटपर्यंत। पण त्यांना काही लोकांनी दिशाभूल केली, भाऊ तेच ऐकून भाऊ विरोधच करता नेहमी आम्हाला त्यात बघता। मग शेवटी आम्हाला उपाय नव्हता, मग शेवटी आम्ही आंदोलन पुकारलं। हो, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा करणार आहात का? कारण हा जो विषय आज जवळपास 25 ते 30 कुटुंबांचा ते आम्ही आता मीटिंग करून आम्ही ठरवणार आहे मुख्यमंत्री साहेबांकडे, आता 2 तारखेला येणार आहे, तेव्हा विचार करू आम्ही काय त्यांना भेटायचं किंवा काही थांबवून त्यांना आमची जे भावना आहे त्या सगळ्या 24 लोकांनी सांगायची त्यांना की असं असं आमच्यावर झालेलं आहे। दुसरं काय, 3 दिवसाचं जे आता आमचं आंदोलन होतं, आता याच्या पुढे आंदोलनाची कारवाई पुढची कशी राहील रणनीती ते आम्ही तुम्हाला सांगू काही दिवसात। आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे। असाच आम्हाला त्यांचा पाठिंबा आणि त्यांचा आशीर्वाद मिळो हेच ईश्वराने प्रार्थना करतो। आणि आज हे आंदोलन संपलं हे मी जाहीर करतो।